खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका राजाने आनंदाच्या प्रसंगी खुश होऊन आपल्या सगळ्या नोकरांना सुट्टी दिली। सर्वजण आनंदाने आपापल्या घरी निघून गेले, पण राजाच्या महालातला माळी मात्र गेला नाही। माळी विचारात पडला, जर मी निघून गेलो तर बिचारी झाडझुडपं वाळून जातील, आता काय करावं? थोडा वेळ विचार करून तो बागेत राहणाऱ्या माकडाकडे गेला। त्याने माकडाच्या टोळीच्या मुख्याला म्हटले, तुम्ही सगळे बागेत आनंदात राहता, फळं दाणे हवे तितके खाता, झाडावर झोके घेता, उड्या मारता, खेळता, मग आज मला थोडी मदत कराल का? मुख्य माकडाने लगेच म्हटले, हो नक्कीच मदत करू, काय करायचं सांगा। माळ्याने उत्तर दिलं, तुम्ही सगळ्यांनी मिळून इथल्या सगळ्या झाडांना पाणी घालायचं, संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर पाणी घाला। माळ्यानं त्यांना परत एकदा सांगितलं, नीट लक्ष ठेवा, जरुरी आहे तेवढंच पाणी घाला, उगाच जास्त नको। मग तो निर्धास्त होऊन आपल्या गावी गेला। संध्याकाळ होताच सगळी माकडं उत्साहाने कामाला लागली। त्यांच्या प्रमुखानं त्यांना आठवण करून दिली, प्रत्येक झाडाला योग्य तितकंच पाणी घाला। एका माकडाने विचारलं, पण प्रत्येक झाडाला किती पाणी हवंय हे आपल्याला कसं कळेल? आता प्रमुखही विचारात पडला। मग म्हणाला, प्रत्येक झाडाची मुळं पहा, मूळ लांब असेल तर जास्त पाणी घाला आणि मूळ लहान असेल तर कमी पाणी घाला। हे ऐकून माकडाने एक एक करत सगळ्या झाडांची मुळं तपासली आणि मगच पाणी घातलं। दुसऱ्या दिवशी माळी कामावर परत आला तर काय, अरे बापरे, सगळी झाडं जमिनीवर पडलेली। ज्याचं काम त्यानेच करावं, दुसऱ्याने केलं तर सत्यानाश होतो। तर मग मित्रांनो, कशी वाटली आजची स्टोरी? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टचा हा एपिसोड जर आपल्याला आवडला असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।